श्री स्वामी समर्थ. सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण रोज पूजापाठ करतो, देवाची भक्ती करतो, परंतु आपल्या घरामध्ये तरीही वादविवाद, आर्थिक अडचणी असतात. आपले कोणतेही कामं होत नाहीये. सतत असं वाटतं की एखादं हाती घेतलेलं काम होता होता राहतं. आपण मात्र वाट बघत राहतो. कोणत्याही कामात यश मिळत नाही. सतत कोणत्या तरी प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण अव्यस्त असतो. आपल्याला असं वाटतं की एवढी भक्ती करून सुद्धा आपल्याला त्याचे योग्य फळ जे आहे तर ते मिळत नाही. नक्की आपल्याकडून काय चुकत आहे? त्यासाठी नियमितपणे रोज हे कार्य केले पाहिजे. आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. मंदिरामध्ये एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे. आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया. तांबे, लोखंड, पितळ, कास्य, स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा. योग्य दिव्याची निवड न केल्यास घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. दिव्याची वातीची निवड महत्त्वाची आहे. कच्चा कलवा योग्य आहे का, की कापसाची वात किंवा सुती दोरा योग्य राहील का? त्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष, ग्रहदोष, कालसर्पदोष आणि गरिबी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही हा व्हिडिओमध्ये सोडण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीपासून आणि उपायापासून वंचित राहू शकता. जीवनात प्रगती करण्यापासून मागे राहत असाल, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेणेकरून या व्हिडिओमध्ये सांगितलेली महत्त्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून पहा आणि तुमच्या जीवनात झालेल्या चांगल्या प्रगतीचा कायापालट देखील पहा. तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील. व्हिडिओमध्ये पुढे जाणे अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपेचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव नक्की करेल. आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे? तर बघा, स्नान नंतर हे करावे की स्नान न करता देखील आपण हे करू शकतो? आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की नंतर शिंपडावे? अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का? नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाच्या उत्तरावर आधारित आपला व्हिडिओ आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आतमध्ये दिवा लावण्याचे काय फायदे आहेत. तर बघा, त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फायदे फार मोठे आहेत, जे तुम्हाला धनवान बनवू शकतात. भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावल्याला फारच महत्त्व आहे, हे सर्वांना तर माहितीच आहे. देशी तूप म्हणजेच की गावरान तूप किंवा शुद्ध तूप, मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं. तसंच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो. पूजा करण्याचा एक हाच हेतू असतो की घरच्या आणि आत बाहेर दीप लावल्याने अनेक फायदे मिळतात. दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर फारच मोठे फायदेही मिळतात. तर चला जाणून घेऊया. पण या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं पण नक्की लिहा. तर बघा, पृथ्वीवर अंधकार दूर होतो. घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही बाहेर टाकतो. जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताचेही वास्तव होतं. म्हणून संध्याकाळी होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते. संध्याकाळी होण्यापूर्वी घरामध्ये दिवा लावणे अनिवार्य आहे. तेलाने जळणाऱ्या दिव्यात तो परिणाम विझल्यानंतर अर्धा तास टिकतो. गावरान तुपाचा म्हणजेच की शुद्ध तुपाचा दिवा वातावरणात सुमारे 4 तास सकारात्मकता टिकवतो. दिवा लावण्याचे वैज्ञानिक लाभ: जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीचा तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्यांच्या धुरामुळे घरातील वातावरण शुद्धता येते. वातावरणात शुद्धता येते. हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो. घरामध्ये सुख समृद्धीचा वास येतो. ज्या घरात भगवंतासमोर दीप लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. अशा घरात सुख समृद्धीचा वास असतो. दिवा पूर्वी दिशेला ठेवल्यास व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते. उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपदा वाढते.
दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही, तर आपल्या जीवनालाही प्रकाशाची दिशेने घेऊन जातो. घरामध्ये दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत देखील नाही. कुटुंबातील सर्व सदस्यांना चांगल्या आरोग्याचा लाभ मिळतो. विशेषतः जर दिव्यासमोर एक लवंग दिव्यात टाकली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. ते वैयक्तिक संबंध, आजार दूर करण्यास मदत करते, सकारात्मकता आकर्षित करते. हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो तो दिवा घरासाठी अत्यंत लाभदायक ठरतो. मंदिरात घंटी का वाजवली जाते? शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचे उद्देश काय आहे? टाळ्या का वाजवल्या जातात? शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवतात तेव्हा शिव महापुराण, लिंग पुराण आणि विष्णू पुराणामध्ये म्हटलं जातं की जिथे तीर्थयात्रा होत आहे, जितकं साधना केल्या जा आहेत, तिथे जप आणि तप केले आहेत, की जितकी दाने केले आहेत, त्या सर्व पुण्यकर्माचे फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतात. आता मंदिरात टाळी वाजवण्याचे महत्त्व समजून घेऊया. जेव्हा लोक भजन करत असतात, साधना करत असतात, अभिषेक करत असाल किंवा पूजेमध्ये मग्न असाल, तेव्हा 3 टाळ्या वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होतात. त्यामुळे आपले भाग्य उज्ज्वल होते. ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जातात. परंतु गरुड घंटी मुलांना खेळू देऊ नये, कारण की घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या पदरी पडते. घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून ते दुपारी 11 वाजेपर्यंत असतो, कारण हा काळ अत्यंत मंगलकारी असतो. याशिवाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत घरामध्ये घंटी वाजवली जाऊ शकत नाही. रात्री 12 वाजेपर्यंत मंदिराचे पट बंद केले जातात. देवी देवता विश्रांती घेतात, त्यामुळे घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकतात. आता आपण जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे. जर तुम्ही फक्त दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर लक्षात ठेवा, झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे. तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकतात. गंगाजल उपलब्ध असेल तर ते थोड्या प्रमाणात त्या पाण्यामध्ये टाका आणि नंतर शुद्ध पाण्याचे पात्र भरा. तर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी पुरेसे आहे. हे पाणी भरल्याने पात्र घराच्या स्वयंपाकघरात ठेवा. सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर किंवा वास्तुदोषाने छत्र असेल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल. स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात. हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही, तर तंत्रमंत्र आणि वाईट नजरेच्या प्रभावाला संपवण्यास मदत देखील करतो. हा उपाय नियमित केल्यास घरातील सुख समृद्धी येते आणि आजारपणापासून मुक्त मिळते. सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर पाणी शिंपडले पाहिजे. जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता तर काही हरकत नाही, परंतु विशेषतः सूर्योदयाच्या आधी शिंपडले पाहिजे. अनेक लोक विचारतात की पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे की स्नान न करता पाणी शिंपडता येईल. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा. आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा. पाणी शिंपडताना आपल्याला पितृदांचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण नक्की करा. असं म्हटलं जातं की सकाळ सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाजावर येते आणि ज्या घराचे दरवाजे उघडलेले असतात आणि जिथे पाणी शिंपडलेलं गेलं असतं तिथे माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करते. पाणी शिंपडताना आपल्याला मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की ए माता लक्ष्मी, कृपया माझ्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करा. मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे. त्यानंतर पितरांचे स्मरण करा, कारण घरच्या आणि दाराच्या उंबरठ्याला पितरांचे स्थान समजले जाते, त्यांचे निवासस्थान मानले जाते. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पितर प्रसन्न होतात, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. स्नान करणे आवश्यक नाही, तुम्ही स्नान न करता ही कार्य करू शकता. पाणी शिंपडण्यापूर्वी आधी झाडू लावा की नंतर लावायचा? याचं उत्तर आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे, त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हाताच्या तळाकडे पहा, माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि पुढील मंत्र उच्चार करा. करग्रे वस्ती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुली तू गोविंद प्रभोते कर दक्षिणी. यानंतर दोन्ही हातात जोडून देवी देवतांना प्रणाम करा. त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा. हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा आणि पृथ्वीचे आभार माना. मग स्वयंपाकघरातून पाणी घेऊन ते पाणी उंबरठ्यावर शिंपडा.
पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का? तर हो, तुम्ही अशी स्वच्छता करू शकता. स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा आणि त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवून घेऊ शकता आणि पुसून देखील घेऊ शकता. काही लोक विचारतात की जर आम्ही फ्लॅट स्टीम असेल किंवा मग भाड्याचं घर असेल तर मग पाणी शिंपडणं, दीपदान करणे हे कुठे करावे? तर याचं उत्तर आहे की जिथे तुम्ही राहता त्या जागेचा मुख्य दरवाजाला महत्त्व द्या. म्हणजे ज्या दरवाजावर तुम्ही नाव दिलं आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा. जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच हा उपाय करा. तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच मिळेल. त्याचबरोबर मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल आणि दीपदान करता येईल का? तर पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काही परिणाम होत नाही. तुम्ही दिवा लावणे हे कर्मकांड मात्र पूजेचा एक भाग आहे. तो शुद्धीशिवाय करता येत नाही. याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे. याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का? आणि ठेवले पाणी काय करावे? तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे. पाणी ऊर्जा साठवते. जेव्हा तुम्ही पूजा करता, मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा त्या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो. याच कारणामुळे देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये पाणी ठेवणे आवश्यक आहे. सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा. हे अग्नी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. पूजानंतर या पाण्याचा उपयोग तुम्ही शुभ कार्यासाठी करा, जसे की झाडांना घाला किंवा घरात शिंपडा. सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पुन्हा पूजा करायला जातो तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा. तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडाव करू शकता. हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवास कमी होतो. जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपू लागतात. काही लोक तक्रार करतात की औषधही प्रवाह ठरतात. अशा परिस्थितीत जर औषधासोबत रुग्णालाही पाणी पिण्यास दिले तर औषधही लवकर परिणाम करू लागते. त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद होत असतील, भांडणे होत असतील तर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं करून पिऊ शकतात. त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरामध्ये शांतता आणि सामंजस्य निर्माण होतो. जर तुमचा कोणताही व्यवसाय असेल, दुकान असेल तर या पाण्याचा थोडंसं शिंपडाव तिथेही करू शकता. तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळेल. मंदिरामध्ये पाणी का ठेवले होते तर हे पाणी अमृत समान मानले जाते आणि देवादेवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते. मंदिरात एक कलश पाणी ठेवण्याचे इतके महत्त्व आहे की जितके तुम्ही रोज अन्न ग्रहण करता. जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळाच्या भांड्यात कलश पाणी ठेवणे हे पाणी अमृता समान मानले जाते. आपल्या जीवनात दुःख संपवण्यास मदत करते. जर एखादी व्यक्ती देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरामध्ये एक कलश पाणी ठेवू शकतो, ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते. जेणेकरून देव ते पाणी स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ग्रहण करा. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका. हे पाणी सर्व देवतांना स्वीकारले असते. जर तुमच्या घरी फक्त बाळकृष्ण आणि राधाकृष्ण असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता. मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचा आजार देखील दूर होतो. शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाही त्यांच्या घरात अकाळ पडतो, घरची परिस्थिती बिघडू शकते, कुटुंबामध्ये संकटे येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते. तुम्ही इच्छित असाल तर एक कलश पाण्यात फूल वगैरे घालून देखील ठेवू शकता, जे खूप शुभ मानले जाते. मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे ते घरच्या स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. पण हे पाणी तेव्हाच वापरा जेव्हा लसूण किंवा कांद्याचा वापर होत नसेल. जर कांदा लसूण वापरला जाणार असेल तर या पाण्याचा वापर आपण स्वयंपाकासाठी करू नये. हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता. हे पाणी व्यर्थ जात नाही याचे अनेक उपाय आहेत. तर याच प्रकारे आपण त्याचा उपयोग केला तर आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकतात. पाणी खूप शक्तिशाली असते. आपल्या जीवनातील सकारात्मक बदल घडू शकतो.
याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी किंवा मग घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या घरातील समस्या दूर होतात. जर कोणतेही कार्य नियमित केले गेले तर त्याचा फायदा नक्कीच होतो. मात्र कधी-कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही. पण तुम्ही जर हे कार्य नियमितपणे केलं तर लवकर फरक दिसून येतो. रोज हे पाणी घरात शिंपडावं करत असेल तेव्हा घरातील सर्वांना थोडे-थोडे पाणी प्यायला द्यायचे किंवा मग उरलेलं पाणी झाडांना घालायचं किंवा दुकानात शिंपडायचं, मुलांच्या पुस्तकावर, तिजोरीवर शिंपडायचं. याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल. त्याचप्रमाणे ते स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी असेल तर त्याचे काही थेंब तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. त्याचा फायदा लवकर तुम्हाला दिसून येईल. पण हे आपल्याला दिनचर्यामध्ये समाविष्ट करावे लागेल कारण की दररोज हे कार्य करावा लागेल. तेव्हा पूर्ण लाभ मिळेल. मंदिरात ठेवलेल्या पाण्यात कचरा पडणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागेल. त्यामुळे हे पाणी झाकून ठेवावे. गणपती बाप्पाचं ओम गण गणपती नमः हा मंत्र नक्की बोला. जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे समजून घेऊन आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडा. घरामध्ये नेहमी पितळी दिवा, कापसाची किंवा कलव्याची वात लावा. कोणतेही दोष लागत नाहीत. उलट असे दोष कमी होत जातात आणि आपले कामे कमी होऊ लागतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. तसेच आपण सर्वांनी